नमस्कार. मी आज झणझणीत चिकन खिमा बनवणार आहोत. हे चिकन आपलं पाऊण किलो आहे. पाव किलो साठी मी धुवून ठेवलेलं आहे. बघा, हे असं बारीक करून आणलेलं आहे. मी हे धुवून घेतलंय. त्यासाठी लागणारे हे साहित्य: लसूण 10-12 पाकळ्या, मोठे 2 कांदे भाजून घेतल्यात, पुदिन्याची 4 पानं, आपल्या आवडीनुसार खोबरं, कोथिंबीर, मोठी वेलची 1, 2 वेलची हिरवी, दालचीन, अद्रक, हे काजू बी मी भाजून घेतले, कोथिंबीर. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. दालचीन, हिरवी वेलची 2, मोठा वेलदोडा 1, अर्धा चमचा जिरे, मोठा हा कांदा. कांदा आपला छान लालसर झालेला आहे. एक टोमॅटो टाकते. कांदा टोमॅटो आपला छान भाजलेला आहे. अर्धा चमचा हळद, गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट 2 चमचा, अर्धा चमचा मीठ, चिकन खिमा, हे छान असं परतून घ्यायचं. त्याला थोडं हळूहळू पाणी सुटेल. 5 मिनटं बारीक गॅस करून आपण झाकून ठेवू. आपण मसाला बारीक करू. लसूण, कांदा भाजलेला, पुदिना 4 पानं, खोबरं, कोथिंबीर, काजू बी, अद्रक. 5 मिनटं झालेले. मला थोडं पाणी सुटलेलं आहे. हा आपण बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा. असं छान मिक्स करून घ्यायचं. पाण्याला वाफ आलेले आहे. आपण अर्धा ग्लास पाणी होतो याच्यात. 5 मिनटं झाकून ठेवू. छान आपलं चिकन शिजलेलं आहे. चिकन खिमा कोथिंबीर टाकू वरनं. हे आपलं तयार आहे झणझणीत चिकन खिमा. धन्यवाद.